सांगलीतील कर्मवीर चौकात नाकाबंदी करत वाहतूक शाखेने आज धडक कारवाई केली। सुमारे 109 वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारत 1,51,000चा दंड वसूल केलाय। ही मोहीम आता आणखी व्यापक करण्यात येणार असल्याची माहिती नूतन निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली। अनेक दिवसांनी वाहतूक पोलीस निरीक्षकांनी रस्त्यावर उतरत वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होते। बेकायदेशीर वाहतुकीस मॉडिफाईड सायलेन्सरवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले होते। त्यानुसार निरीक्षक सिंदकर यांनी आजपासून कारवाईचा धडाका सुरू केला। येथील कर्मवीर चौकात सायंकाळी ही विशेष मोहीम राबवण्यात आली। सिंदकर यांच्यासह 3 अधिकारी आणि 24 अंमलदार यांनी नाकाबंदी केली। प्रत्येक वाहनांची तपासणी यावेळी करण्यात आली आहे। फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या 32 वाहनांवर कारवाई करत 23,000चा दंड वसूल केलाय। तसेच ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या 15 जणांकडून 15,000, परवाना नसणाऱ्या 51 जणांकडून 32,000, मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्या 2घांकडून 2,000, मॉडिफाईड सायलेन्सर लावणाऱ्या 3घांकडून 3,000 तर ब्लॅक फिल्मिंग असणाऱ्या 2 वाहन चालकांकडून 2,000 असा 76,000चा दंड वसूल करण्यात आलाय। शहरातील बेदरकार वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पुढील टप्प्यात हीच मोहीम आणखी व्यापक केली जाणार आहे। प्रत्येक प्रमुख चौक्यात ही मोहीम होणार आहे। नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन निरीक्षक सिंदकर यांनी केलंय। आज सांगली शहरातील कर्मवीर चौकामध्ये सांगली वाहतूक शाखेतर्फे काळ्या काचा ज्या वाहनांना लावलेले आहेत त्यांच्यावर, तसेच सायलेन्सर चेंज आणि विदाउट नंबर प्लेट किंवा विदाउट लायसन्स या फक्त 4 मुख्यत्वे हेडखाली कारवाई करण्यासाठी नाकाबंदी 6 संध्याकाळी 6 ते 7:30 यावेळेस लावण्यात आलेली आहे। आणि या कारवाई करता एक पोलीस निरीक्षक, 2 PSI आणि एकूण 12 कर्मचारी असं मनुष्यबळ लावण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार ही कारवाई चालू आहे। तर सांगली वाहतूक शाखेतर्फे सांगली शहरातील सर्व वाहन चालकांना आव्हान आहे की आपण आपल्या वाहनाला जर कृपया काळ्या काचा लावल्या असतील तर त्या काढून घ्या। तसेच ज्यांनी सायलेन्सर चेंज केले त्या सायलेन्सरचा मोठ्याने फटफटफट आवाज येतो, त्यांनी ते सायलेन्सर काढून घ्यावे, अन्यथा त्यांचे सायलेन्सर काढून घेण्यात येतील आणि त्यांच्यावर मोटर वाहन कायद्याखाली योग्य ती कारवाई करण्यात येईल।